कांदा आपल्याला रडवायच्या अगोदर आपण सावध झालेलं बरं. घरातल्यांची भविष्यवाणी आहे की कांदा लवकर महाग होणार आहे, त्यामुळे स्टॉक घेऊन ठेवायला लागणार आहे. म्हणून दिप्याला घेतला आणि म्हटलं चल कराडला जाऊया. जाता जाता गाडीत तेल पाणी केलं, कारण आपल्याला जशी आण पाण्याची गरज असते तशीच आपल्याला गाडीला पण तेल पाण्याची गरज असते. मग जरा हवा पण कमी होती म्हणून हवा मारली. जशी हवा मारली तशी गाडी टाण 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 लागली उड्या मारायला. तोपर्यंत कराडात गेलो, कुत्रं एक आलं गाडीच्या आडवं. म्हणलं बाबा तुला मलाच पाडायचं आहे वाटतं. तिथनं परत डायरेक्ट गेलो मार्केटमध्ये. ही एवढं मोठं मार्केट होतं की इथं बरंचसं व्यापारी असते ते आणि बराच उलाढाली या मार्केटमध्ये होते त्या. म्हणलं आता इथं व्यवस्थित मला स्वस्तात कांदाच पोतं गावल म्हणून आत शिरलो, तर व्यापारी इथं भरपूर होतं ती. मग कोण काय जमवूनच देणं झालंय. मग एक व्यापारी होता, दादा म्हणला की तुला जमवून देतो व्यवस्थित. मग त्यांच्यापाशी गेलो, त्यांनी बरोबर मला जमवून दिलं कांद्याचं पोतं. मग कांद्याचं वजन केलं, 50 किलो पोतं भरलं. मग ती हमाल दादा असते ते म्हणलं ती गाडीपर्यंत पोतं ठेवतो तुमचं. मग त्यांना 10 रुपये दिलं की ती गाडीपर्यंत आपलं